नमस्कार, मी संदीप देसाई. झी 24 तासच्या या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बऱ्याचदा एखाद्या हॉटेलमध्ये जातो, त्यावेळेला मेनू कार्ड आपण हातात घेतो आणि मेनू कार्डवर बऱ्याच वेळेला आपल्याला इच्छा असते की या हॉटेलमध्ये आपण पनीर चिली घ्यावी, पनीर मसाला घ्यावा, पनीर कबाब, वेगवेगळे पनीरचे पदार्थ आहेत ते खावे. मात्र इच्छा असून सुद्धा आपण ते खात नाही. याचं कारण म्हणजे मागच्या अनेक वर्षांपासून पनीरमध्ये होत असलेली भेसळयुक्त पनीर अनेक ठिकाणी जप्त केले जाते अशा बातम्या येत होतात. भेसळयुक्त पनीरचे जे आरोग्यावर दुष्परिणाम होतात याच्या बातम्या आपण ऐकत होतो. या संदर्भातले आपल्याला त्रासाला सामोरे जावं लागत होतं. मात्र या सगळ्यामध्ये आपण इच्छा असून सुद्धा, पनीर आवडत असून सुद्धा पनीर खाणं टाळत होतो. बऱ्याचदा डुप्लिकेट पनीर मार्केटमध्ये सर्रासपणे विकलं जात होतं. मात्र आता अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे आता तुम्हाला याची चिंता करण्याची गरज नाहीये. याचं कारण म्हणजे त्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं अॅनालॉग किंवा नॉन डेअरी पनीर यावर बंदी घालण्यात आली आणि पुढच्या 1 वर्षासाठी ही बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमच्या मनात जो संकोच होता किंवा आता हॉटेलमध्ये गेल्यावर विचार करायची गरज नाही, हे पनीर डुप्लिकेट असेल का, भेसळयुक्त पनीर असेल का, किंवा बाजारातून विकत आणताना हे पनीर भेसळयुक्त असेल का, खरं असेल का नाही, असे 100 प्रश्न मनात घ्यायची गरज नाही. कारण पुढल्या 1 वर्षासाठी हे अॅनालॉग पनीर म्हणजेच नॉन डेअरी पनीर यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याचं सर्व स्तरातून स्वागत होताना दिसतंय. सर्वसामान्य माणसं तरी याचं स्वागत करताना दिसत आहेत. कारण शाकाहारी जे खाणारे असतात त्यांच्यासाठी पनीर म्हणजे एक महत्वाचा घटक आहे जेवणातला. आता आपल्याला कळलंच असेल की अॅनालॉग पनीर म्हणजे काय. अॅनालॉग किंवा नॉन डेअरी पनीर म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल, नॉन डेअरी ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला दुधाचं प्रमाण कमी असणं किंवा त्यामध्ये नसणं किंवा नगण्य असणं अशा प्रकारे. आता यात आपल्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया अॅनालॉग पनीर म्हणजे काय आहे, ते खरं पनीर आणि खोटं पनीर कसं ओळखायचं, नेमका अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कशा पद्धतीनं याची बंदी घातलेली आहे, या सगळ्याचा आपण आढावा घेणार आहोत. सुरुवातीला आपण बघूयात अॅनालॉग पनीर म्हणजे काय. अॅनालॉग पनीर म्हणजे कृत्रिमरित्या तयार केलेलं पनीर असतं जे दुधाऐवजी पाम तेल, वनस्पती चरबी आणि स्टार्च अशा विविध रासायनिक घटकांचा वापर करून ते तयार केले जातात. आता दिसायच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर दिसायला आणि चवीला ते खऱ्या पनीर सारखंच असतं. मात्र खऱ्या पनीरपेक्षा चव थोडीशी त्याची कमी असते किंवा वेगळी लागते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अॅनालॉग पनीर मध्ये दुधाचं प्रमाण जे असते ते नगण्य असतं. म्हणजे खरं पनीर फक्त शुद्ध दुधापासून तयार केलं जातं. मात्र अॅनालॉग पनीर मध्ये दुधाचं प्रमाण अतिशय नगण्य असतं. खऱ्या दुधाच्या पनीरपेक्षा ते स्वस्त मिळतं आणि त्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल असतील, रेस्टॉरंट असतील, क्लाउड किचन्स असतील, या ठिकाणी या पनीरचा वापर मोठ्या प्रमाणावर होत होता आणि ते आपण खात होतो. आता हॉटेल्स, रेस्टॉरंट मध्ये सुद्धा हे पनीर सर्रासपणे वापरलं जात होतं कारण त्याच्यावर बंदी नव्हती आणि ते खऱ्या पनीरला सबस्टिट्यूट म्हणजे पर्यायी म्हणून त्याचा वापर केला जात होता. मात्र हे अॅनालॉग पनीर जे आहे ते रबरासारखं लवचिक असतं आणि त्यासोबतच गरम केल्यानंतर ते जास्त चिकट होतं आणि पटकन विरघळतं असं सुद्धा दिसून आलेलं आहे. मात्र या सगळ्यामध्ये खऱ्या पनीरमध्ये जी नैसर्गिक पोषक तत्व असतात ही या पर्यायी अॅनालॉग पनीरमध्ये किंवा नॉन डेअरी पनीरमध्ये नसतात आणि त्याचे आरोग्यावर सुद्धा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते, गंभीर परिणाम होत असतात. आता तुम्ही बघा, आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतात याचं कारण म्हणजे यामध्ये, या अॅनालॉग पनीरमध्ये दुधाऐवजी पाम तेल वापरलं जातं, वनस्पती चरबी वापरली जाते, स्टार्च वापरला जातो आणि रासायनिक घटकांचा वापर केला जातो. त्यामुळे आरोग्याला यातून पोषक तत्व काय मिळणार, उलट त्यामध्ये पाम तेल किती घातक आहे आपल्या आरोग्यासाठी हे आपल्याला माहित आहे. आता या सगळ्यामध्ये बऱ्याच वेळा सोशल मीडियावर चर्चा रंगलेली आहे की बाबा पनीरवर बंदी घातली तर नाही. सरसकट पनीरवर बंदी घालण्यात आलेली नाही आहे. फक्त अॅनालॉग म्हणजे नॉन डेअरी पनीरवर बंदी घालण्यात आलेली आहे. नियमित शुद्ध पनीरवर कोणत्याही प्रकारची बंदी नाही, ते तुम्हाला शुद्ध पनीर मिळणारच आहे. आता या आदेशामुळे बाजारातील सर्व प्रकारच्या पनीरवर बंदी आलेली नाहीये. नियमानुसार ठरवून दिलेल्या मानांकनाचं पालन करत पनीर बाजारामध्ये उपलब्ध असणार आहे. म्हणजे जे पनीर तुम्हाला आता बाजारामध्ये मिळणार आहे ते शुद्ध पनीर असणार आहे. फुल फॅट पनीर निर्धारित निकष पूर्ण करणारा नियमित फुल फॅट पनीर सैल किंवा पॅकबंद स्वरूपामध्ये ते विकता येणार आहे. आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर हे पनीर विकताना, आता शुद्ध पनीर विकताना त्यावर लेबलिंग करणं सुद्धा अतिशय महत्वाचं असणार आहे. मीडियम आणि लो फॅट पनीर या श्रेणीतील पनीरची विक्री सीलबंद पॅकेजमध्ये किंवा अन्न सुरक्षा व मानके
नियमन 2020 नुसार सर्व आवश्यक घोषणांसह करणं बंधनकारक असणार आहे. म्हणजे तुम्हाला त्यावर लेबलिंग करावं लागणार आहे, त्यामध्ये घटक कोणकोणते आहेत त्याचा उल्लेख त्या पॅकेजवर करावा लागणार आहे. आता बऱ्याच वेळेला प्रश्न असा असतो की नेमकं खरं पनीर, आता आपण हॉटेलमध्ये गेलो की बऱ्याचदा मेनू कार्ड बघतो, मग पनीर खायचं की नाही खायचं, घरात पनीर आणलं तर ते खरं आहे का, ओरिजिनल आहे की भेसळयुक्त आहे, याचे अनेक प्रश्न पडतात. एखादं खरं म्हणजे ओरिजिनल पनीर जरी खाल्लं तर ते आपल्याला अपचन व्हावं अशा प्रकारची आपल्या मनामध्ये भीती असते. मात्र घरच्या घरी सोप्या पद्धतीनं खरं आणि भेसळयुक्त पनीर, शुद्ध पनीर आणि भेसळयुक्त पनीर कसं ओळखावं थोडंसं मी तुम्हाला पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये सांगतो. यामध्ये एक आयोडीनची चाचणी तुम्ही करू शकता. म्हणजे पनीरचा एक तुकडा 5 मिनिटं पाण्यामध्ये उकळवा, थंड झाल्यावर त्यावर आयोडीन किंवा बिटाडीनचे काही थेंब टाका. रंग निळा किंवा काळा झाल्यास स्टार्च किंवा पिठाची भेसळ असण्याची शक्यता आहे. रंग न बदलल्यास पनीर शुद्ध असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही आयोडीनची चाचणी सुद्धा करू शकता. यामध्ये दुसरी चाचणी आहे तूर डाळीच्या पिठाची चाचणी. पनीर गरम पाण्यामध्ये पहिल्यांदा भिजवा, त्यावर तूर डाळीचं किंवा सोयाबीनचं पीठ शिंपडवा. पिठाचा रंग लाल किंवा गुलाबी झाल्यास युरिया किंवा डिटर्जंट सारख्या भेसळीची शक्यता आहे. त्यामुळे तूर डाळीच्या पिठाची सुद्धा तुम्ही चाचणी करू शकता. त्यानंतर तिसरा जो सोपा उपाय तो म्हणजे हाताने तपासणी करणं. शुद्ध पनीर मऊ असतं, सहज तुकडे होण्याजोगं असतं. भेसळयुक्त किंवा निकृष्ट पनीर जे आहे ते रबरासारखं असतं, लवचिक असतं आणि अतिशय चिकट किंवा चुरा चुरा होणारं असू शकतं. त्यामुळे तुम्हाला या टेस्ट करून किंवा या चाचण्या करून घरच्या घरी खरं आणि भेसळयुक्त पनीर याची ओळख पटवता येईल, शुद्ध पनीर आणि ओळख पटवता येईल. त्यामुळे तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांना दणका दिलेला आहे. शुद्ध आणि चांगलं लोकांच्या आहारामध्ये कसं पदार्थ येतील यासाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांच्या या निर्णयाचं संपूर्ण राज्यभरातून स्वागत केलं जात आहे आणि त्यामुळे भेसळखोरांना चाप बसलेलीच आहे. मात्र तुमच्या आमच्या ताटामध्ये इथून पुढं वर्षभरासाठी तरी शुद्ध पनीरच येणार आहे. त्यामुळे हॉटेल्समध्ये गेलात, दुकानामध्ये विकत घेण्यासाठी गेलास तर बिनधास्तपणे पनीरचे पदार्थ खायला काहीच हरकत नाही.